उशिरा रेडी झालो पण झालो की नाही. बॅग वगैरे आपण सगळी लेट भरली पण रेडी झालो की नाही वेळेत. सगळ्यांच्या आधी रेडी. मग काय. अरे पण त्या बॅग बंद कर. तुला वाटतं की वेट जास्त झालं असणार. तुझ्या बॅगचं तर अगदीच कमी आहे, माझं असू शकतं. आता आम्ही स्टुडिओला जाणार आहोत. आम्हाला भूक लागली आहे. सगळ्यात पहिला आम्ही काहीतरी खाऊ. साकेत दादाची आम्ही वाट बघतोय. तो आला पुण्याहून इथे की आम्ही त्याच्यासोबत जाऊ स्टुडिओला खाऊ आणि मग तिथून आम्ही निघू एअरपोर्टला जाण्यासाठी. मी आता प्रत्येक ट्रिपला एक नवीन शूज घ्यायला लागले. मी नाही, म्हणजे ही सवय कुणालची आहे त्याच्यामुळे हे ऐसा. पण यावेळेला मी थोडेसे असे वेगळं काहीतरी घेतलंय. मस्त दिसतात तुझे शूज. तिकडे उन्हाळा असणार, आपण काळे होऊन येणार आहोत. तू प्रिपेअर आहेस ना? तर आता बालीला जाताना आमच्यासोबत आहे साकेत दादा, त्याच्यानंतर अजिंक्य आणि तन्वी. अजिंक्य, तन्वी, मी, कुणाल आणि साकेत दादा, आम्ही 5 जण आता जातोय आधी बालीला. आणि जो ग्रुप आहे तो ग्रुप येणार आहे 11 ऑगस्टला. सो 11 ऑगस्टपासून 18 ऑगस्टपर्यंत आमच्यासोबत ग्रुप असणार आहे. तोपर्यंत आम्ही मस्त जाऊन अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी थोडा एक्सप्लोर करणार आहोत. आमची थोडी टूर जास्त दिवसाची असते सगळीकडेच. आपण परत एकदा 15 दिवसासाठी जातो. तुला कसं वाटतंय? मस्त, एकदम मजा येते. मस्त येते, मजा करणार आहे. मस्त करणार काय काय बाजूलाच मारी ना असं ये कळेल. बॅग्स ठेव. युरोप सारखा बॅग्स ठेवा. फोन कधी गेलेला? आता कुठे पोहोचलास विचारायला करत होतो. विमान तुला चालू देणार नाही. तिकडे 2 व्हीलर आपण घेणार, त्याला नाही का? 1-2 इथे जायचंय फक्त पनवेल मध्ये. ते रस्ता सांग. रस्ता सांग. नाश्ता करायचा. हो. तर सगळ्यात पहिला आम्ही स्टुडिओला आलो कारण ब्रेकफास्ट करायचा होता. पण मग विचार केला सौरभचं रक्षाबंधन पण करून घेऊया. सौरभला सख्खी बहीण नाही आहे. सौरभ जेव्हापासून आमच्यासोबत आला आहे तेव्हापासून त्याचं असं असतं की म्हणजे मी ताई कुठे चालली आहे, ताई काय करते आहे, ताईची प्रत्येक गोष्ट त्याला माहिती असते. अगदी भावासारखाच आहे तो आणि भावासारखीच आमची काळजी घेत असतो. म्हणजे फक्त माझी नाही, तो कुणालची पण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे त्याला राखी बांधणं तर बनतंच. त्याच्यामुळे त्याला राखी बांधली आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करून एअरपोर्टला जायला निघालो. आता तू सौरभ सारखं केलंस की नाही सांग सौरभ. सौरभ आरसी बुक रुपा वाटू राहिले का रे? काय मी आता विसरणारच नाही. पासपोर्ट घेतला का? पासपोर्ट. अरे आधार कार्ड वर जायचं वालीला. चल बाय. ती का नाही ठेवतेस? हळू. हा हो काढू ना. वेलकम गाईज. आम्ही अशा झोपा काढत आलोय.
वेळेला माझं फ्लाईट थोडंसं बोरिंग वाटलं नाही मला, की मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं आणि मी एक छान मूवी बघितला, तो म्हणजे हा मिसेस. आणि प्रत्येक महिलेने हा मूवी बघण्यासारखा आहे. मी जे म्हटलं की आपण महिलांसाठी लवकरच काहीतरी करतोय, तर तुम्ही प्लॅन करत असाल तर हा मूवी नक्की बघून ठेवा. म्हणजे अभ्यास म्हणून असं नाही सांगत आहे, पण हा मूवी बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचं काय चुकतं आणि तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. तर असा छान वेळ घालवत आम्ही पोहोचलो सिंगापूर एअरपोर्टला आणि आमची लेओव्हर फ्लाईट होती, त्याच्यामुळे इथे थोडा वेळ थांबायचं होतं आणि लगेच दुसरी कनेक्टिंग फ्लाईट घेऊन आम्हाला जायचं होतं बाली. त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे बसून मस्त टाईमपास केला. त्याला माहिती आहे कुठे काय करायचं. एवढा वेळ का लागला पण आम्हाला काय फक्त लॅपटॉप काढायला, मिनी ब्रॉडकास्टिंग स्टेशन काढायला सगळं मोबाईल. On board, when your class of travel or seat row numbers are announced. We'd like to invite our business class passengers. Inviting only business class passengers. Singapore Airlines, PPS Club members, you may proceed for boarding. Please do have your passport and boarding passes ready in hand for verification. कसे आपण अगदी ना लहान बस कर म्हणेल ते करायचं. बिझनेस क्लास विचारला आपण. हे बघाशी येताना पण विचारला बिझनेस क्लास आणि मला चला माझा तर सीट नंबर थांबला पाहिजे होतं. अरे माझ्या राजा, विमान सेवेते उडणारं विमान सेवा सीट वेगळी आहे. सीट नाही वेग, फ्लाईट नंबर वेगळा आहे, पण उडणारं विमान सेम आहे. नंबर चेंज होतो प्रत्येक वेळेस. बसलो असतो आम्ही, त्यांनी बदललं असतं त्यांचं काय ते बघितलं असतं आम्ही काय चालतं कसं चालतं. आम्ही अजूनही बिझनेस क्लासने ट्रॅव्हल केलेलं नाही आणि करतही नाही आहोत. आणि आम्हाला प्रत्येक वेळेला बिझनेस क्लासच्या लाईनमध्ये विचारलं जातं की तुम्ही बिझनेस क्लासनेच असाल ना. आणि तेव्हा असं वाटतं की अरे यार बिझनेस क्लासने जायचं आहे, पण तेवढी मेहनत नक्कीच करू. आणि एक दिवस येईल की जेव्हा मी बिझनेस क्लासने जाईन तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ शेअर करून नक्की दाखवेन. कारण ती आपण एक असं ठरवतो ना की मला इथपर्यंत पोचायचं आहे आणि तिथपर्यंत आपण जेव्हा पोचतो ते खूप छान वाटतं. आणि आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात, त्याच्यामुळे इथपर्यंत पोचले. बिझनेस क्लासपर्यंत काय जाऊ लगेच. पोचलो एकदाच आहे. छोट्या मुलाची बॅग बघ ना, मस्त त्याच्यावर बसून ते चालवू शकतो. स्कूटर सारखी ती बघ. हा एक्सिलेटर आणि हे असं. बॅग हरवली तर Do you have internet? Yes, come on. कसं उडायचं? नाईस. इथे आता वाजलेत रात्रीचे 2:15 आणि आता आम्ही हॉटेलला पोहोचलोय. खूप मोठा प्रवास करून इथपर्यंत आलोय आणि उद्या सकाळी कुठे फिरायला जायचं ते बघूया. कारण इथे समुद्राला उधाण आलं. म्हणजे इथलं क्लायमेट हे अगदी आपल्या इकडं म्हणजे देवबागचं मुंबईचं वगैरे कसं आहे अगदी सेम तसंच क्लायमेट आहे. त्याच्यामुळे इथे पण समुद्राला काहीतरी उधाण आलंय, कोणीतरी बुडालेत, त्याच्यामुळे बोटिंग वगैरेचं जे काही होतं ते सगळं बंद ठेवलंय त्यांनी 1-2 दिवस. तर ते सगळं नॉर्मल झाल्यानंतर आम्ही त्या सगळ्या गोष्टी करू. तर उद्याचं काय प्लॅन आहे हे मला आजही माहिती नाही आहे.
त्यामुळे आम्ही डिपेंड आहोत साकेत दादावरती की उद्या काय करायचं. ते उद्या काय करायचं हे आम्ही ब्रेकफास्टला ठरवणार आहोत. मी आत्ता इथे पाल बघितली आहे, पालीचं पिल्लू बघितलंय आणि मला अजिबात झोपणार नाही आहे. मला आई शपथ सांगते, हा जर तू हलवशील ना पडदा त्याच्या मागे 2 पालीच्या पिल्लू गेले माझ्या समोर चालत गेलेत. मग विचार कर मी काय झोपू. पूर्णच उघड ना. पालवाले आले काय? पाल पळव. कुठे दाखव. पिल्लू आहेत पिल्लू. इथे बघ त्या दरवाजाच्या त्या ह्याच्यात बघ. अंकिता लाईट्स लाव ना ते सगळे. मी बालीला आलेले. पाली कुठून? तू इथे येऊन बघ अंकिता सिच्युएशन काय आहे. झाडं आहेत, पाली असणारच त्याला. म्हणजे इट इज समथिंग वी कॅनॉट डू. नाही पण ते बेडच्या आजूबाजूला असले की जरा भीती वाटते रे. बाकी नाही प्रॉब्लेम काय इथे गॅप. पूर्ण दिवस आमचा अख्खा प्रवासामध्येच गेलाय. सकाळी निघालो घरातून. किती वाजता निघालो आम्ही? 7 वाजता निघालो. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला, मग एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टवरनं आता हा एवढा मोठा प्रवास. एक त्याच्यानंतर लेवर होती त्याच्यामुळे फ्लाईट चेंज केली. सो 2 फ्लाईटमधून आम्ही इथपर्यंत आता पोचलोय आणि आता आराम करून उद्या सकाळी ब्रेकफास्ट करून उद्या काय करायचं हे उद्याच ठरेल. कारण आता ते सगळ्या गोष्टी झाल्यामुळे इथे आमचे पण प्लॅन्स थोडेसे बदललेत. तर काय करता येईल, कुठे जाता येईल हे सगळं उद्या ठरेल. त्यामुळे या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.